इकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। अंतरवाली सराटी इथून बोलताना त्यांनी 29 ऑगस्ट पासून शेवटचं आणि निर्णायक आंदोलन छेडणार असल्याची घोषणा केली आहे। राज्यात सापडलेल्या 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे पात्र मराठा बांधवांना प्रमाणपत्र दिली जात नसल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर टीका केली। मराठा समाजाला वेड्यात काढण्याचं काम सुरू असल्याचं म्हणत 29 ऑगस्टला आंदोलनाला 3 वर्ष पूर्ण होत असल्यानं त्या दिवशी मोठा लढा उभारणार असं जरांगे म्हणाले। यावेळी त्यांनी मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाच्या मागणीचा पुनरुच्चार केला। तसंच काही मंत्र्यांनी या मागणीला विरोध केल्याचाही आरोप केला। सांगायचं आणि बिहार काढायचं, मग आता 3 वर्ष ऐकलं, आता मी ऐकत नाही। ते शेवटचं आंदोलन होणार आणि राज्यातल्या मराठ्यांना आव्हान केलं, घरातल्या मराठ्यांनी आंदोलनाच्या तयारीला लागायचं। आंदोलन शांततेत होणार 29 ऑगस्टला। 28 ऑगस्टच्या आज जर मागण्यांची सगळ्या अंमलबजावणी म्हणतोय मी, बिहार तुम्ही निश्चित काढताय आणि नदी लावताय, अंमलबजावणी केल्या नाही तर 29 ऑगस्टला आमरण उपोषण कठोरपणाने सुरू होणार। मला असं वाटतं की फार कमी पेंडन्सी आहे, त्यांना जात प्रमाणपत्र दिले जात आहेत आणि इतरही ज्या गोष्टी आहेत। मी पुन्हा एकदा सांगतो की आमच्या सरकारने, महायुतीच्या सरकारने मराठा समाजाकरता जेवढे निर्णय घेतले आणि जेवढे निर्णय कार्यान्वित केले हे कुठल्याच सरकारने कधी घेतले नाहीत। अद्यापही कोणाचा काही रोष असेल, कोणाला काही वाटत असेल की हे योग्य होत नाही आहे, तर निश्चित त्यातनं मार्ग काढता येईल। त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघता येतील आणि त्याला योग्य पद्धतीनं मला असं वाटतं की त्याच्यावर मार्ग काढता येईल।